पत्ता तर हाच आहे, पण बंगल्यावर अभिजित देशपांडे अशी पाटी नाहीये. कर्नल देसाई अशी पाटी आहे. अगं पण हाच पत्ता होता. मी एक काम करते, मी ना ती खिडकी आहे ना तिथनं जाऊन बघते तो आहे का ते. इन केस काही वाटलं तर तुला फोन करेन ना. ओके. शिट. आता काय? अगं काल सकाळपासून मी जो फोन बंद केलाय ना तो तसाच आहे. आई माझा खून करणार आहे आता. नक्कीच. बरं जाऊ दे, मी जाऊन येते. अरे शिट. हां, तर काय सांगत होतीस तू? बाहेर तुझी गाडी बंद पडली आहे. तुझा फोन तुझ्याकडे आहे, पण त्याची बॅटरी गेली आहे. हां? हां हां ॲक्च्युली मी गॅरेजचाच पत्ता शोधत होते, पण बाहेर कुणी नव्हतं ना, म्हणून मी इकडे आले. घे. पण मग तसं घरात येऊन मला सरळ न विचारता खिडकीच्या काचेला डोळे लावून चोरून तू आतमध्ये काय पाहत होतीस? ॲक्च्युली मला गिटारचा आवाज आला, म्हणून मी तिथे उभी राहिले होते. म्हणलं उगाचच तुम्हाला डिस्टर्ब कशाला ना. पण मग मला डिस्टर्ब करू नये असं का वाटलं तुला? कारण तुम्ही इतके इंटरेस्टिंग वाजवत होता. तुला खरंच आवडलं माझं वाजवणं? बरं आता मी जाते. नाही नाही, थांब. तुला गॅरेजला फोन करायचा ना? हो. थांब, माझा फोन देतो. मालक कसा आहेस? मजेत आहे. झाला का फोन? झाला फोन? नाही लागत नाहीये. मी काय करते, मी माझी गाडी इथेच ठेवून जाते आणि मेकॅनिकला घेऊन येते. हा, कुठे झालीस? मेकॅनिकला बस. नाही, मी जरा घाईत आहे, मला जरा लवकर जायचंय. तर अरे, आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी माझं म्युझिक ऐकणारा चाहता मला मिळालाय. त्याला असं कसं जाऊ देईन मी? बस नाही. बस बस. वाव, सुपर्ब, माइंड ब्लोइंग.
खूप छान होतं. आवडलं मला. खूप आवडलं. खूप अस्वस्थ वाटतं आत कुठेतरी. हो ना, पण त्याच वेळेस असं काहीतरी भव्य दिव्य आपल्या समोर येत आहे असं वाटतं ना. असेल वाटतं. तू याआधी मला का नाही भेटलीस कधीच? म्हणजे तुला खरंच आवडलं नाही कंपोजिशन? हो, खरंच आवडलं. इनफॅक्ट तू आजचं जे शेवटचं प्रोग्रेशन होतं ना, ते कालच्यापेक्षा खूप वेगळं वाजवलं होतंस. हो करेक्ट आहे, म्हणजे हे व्हेरिएशन वेगळंच होतं. इनफॅक्ट हे आज सकाळी माझ्या डोक्यात आलं. आणि सांग ना, कुठे ऐकलंस ते? कुठे ऐकलंस? पिंक लेडी म्हणून तू माझ्याशी चॅट करतोयस, हा? बरोबर ना? तूच होतीस ना? हॅलो. हॅलो, तो मला सोडतच नाहीये. त्याचं म्युझिक ऐकवत बसलाय. बर, मला सांग, तू आत्ता माझ्याशी कशी बोलतीयस? कुणीतरी आलंय त्याच्याकडे. तो दार उघडायला गेलाय. तेवढ्यात फोन केला मी तुला. तुम्ही काय बोला? हा काय प्रकार आहे सगळा? काय कसला प्रकार? आणि मगाशी तुम्हाला मी सांगित होता आज येऊ नका, मी फ्री झाल्यावर तुम्हाला फोन करीन, मग या तुम्ही. माझं कालच कर्नल देसाईंच्या फोनवर बोलणं झालेलं आहे. हे बघा, मी आता घाईत आहे. मी तुमच्या घरी येतो, आपण नंतर बोलूया. जा तू. नाही. मग तू एक काम कर, आत्ता तिथून निघून ये. कशी निघून येऊ? दारावर आहे ना तो. हा, ती खिडकी आहे ना, तिथूनच बाहेर पडून ये ना. हा, येते. हा, ये लवकर. हो हो, ऐका ऐका काय? ऐका ऐका काय? शांत काय? व्हा, रिलॅक्स व्हा. हे असं आरडाओरडा करून चिडून काय होणार आहे? शांत व्हा म्हणजे काय? अरे तू सरळ सरळ खोटं बोलून माझ्याकडून बंगल्याची किल्ली मिळवलीस. खोटं? नाहीतर काय, मागच्याच आठवड्यात देसाईंचा आणि माझा फोन झाला. त्यावेळेला बोलता बोलता त्यांच्या पुतण्याचा विषय निघाला. तेव्हा ते मला म्हणाले की तो चांगला 6 फूट उंच आहे. तेव्हाच मला शंका आली, म्हणून मी त्यांच्याकडून त्याचा फोटो मागवून घेतला. तू तो नाही आहेस, तू भलताच आहेस कोणीतरी. मला एक गोष्ट कळत नाहीये, देसाईंनी त्यांच्या पुतण्याला लिहिलेली चिठ्ठी तुला कशी मिळाली? तुमचा काय अंदाज? आता माझा काय अंदाज असणार? वेडी आहेस तू खरंच. चल लवकर, चल लवकर चल.